पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। साईटचा पत्ता सांगोला रस्ता शनेश्वर मंदिराच्या समोर, गुरुदेव नगर नजीक, सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर। श्री दत्तनगरी मध्ये आपणास उपलब्ध आहेत 50 फुटी डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सोय, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून पंढरपूर तालुक्यावर असलेले आपले राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करण्याची संधी माजी आमदार प्रशांत परिचारक प्रणित भाजप आघाडीस उपलब्ध झाली आहे। नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पराभूत झाल्यानं परिचारक विरोधकांचा उत्साह वाढलाय, तर दुसरीकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता स्थापन करण्यासाठी जिल्ह्यात जोरदार फिल्डिंग लावली आहे। इलेक्शन कार्यकर्ते आहे हो, माझ्यासारख्या आमच्या बाळासाहेबासारख्या तुमच्या समोर बसलेल्या मित्रांसाठी इलेक्शन असते हो। आमदारकी तुला सगळं तुला, आम्ही काय आषाढी कार्तिकीच करायचे होय? काय चाललंय काय? हे सर्वसामान्य लढाई आहे। मला सांगा, मालकाने उभ्या आयुष्यात मोठे मालक असतील, प्रशांत मालक असतील, आमदारकी आणि साखर कारखाना सोडून घेतलं का पुन्हा? परिवारातल्या 57 लोकांना संधी दिली कार्यकर्त्याला। अशी संधी जी आहे का काय तयारी? उठायचं माझ्याच कुटुंबात, माझंच, माझ्यासाठीच, हे पद्धत बरोबर नाही राजकारण। आजकाल मला वाटतं राजनीत झालं काहीतरी। विजयदादा कुठे गेले? ती जरा विजयदादाला भिले, त्यांच्यावर जरा सॉफ्ट केली टीका, आणि माझ्यावर जरा जोरात टीका केली त्यांनी ध्यानातच झालं नाही की विजयदादा दिवशी मग मी बसले, अरे एकदा नाही छाताडावर तीनदा छाताडावर लात घालून तुला पाडलंय, तू असा समजू नको। आणि एक तुला अजून मी सांगतो बेट्या, तुझ्या बापाचा मी दोस्त आहे, तुझे आपण लय बहुत जाली आदमी आमच्या नादा लागणं सोपं नाही, आणि आता तर नाहीच नाही। त्याला काही येडा बिडा आहेस काय तू? तुझ्याकडे काय 3 क्लास 1चा बाप आहे मी 82,000 पगार असणारा माणूस आहे। येड्याला का तुझं काय रे? कुठनं तर येतो ना का कुणाचं 2 पैसे ह्याच्या उचलतो, त्याच्यात ढकलतो, त्याचं उचलून ह्याला ढकलतो, आणि आम्हाला सांगतो तो राजकारणाचे गणित। तुझ्या बापाला राजकारण आम्ही शिकलोय, आम्हाला शिकायच्या भानगडीत पडू नको। आणि अजून सांगतो तुम्हाला गेल्या वेळेला काशीगाव करायना आपणच लीड देऊन तुम्हाला निवडून आणलं होतं हरिभाऊ, आणि आता सुद्धा मीच आहे तुम्हाला निवडून आणणारा। फक्त काशीगावकरांनी लक्षात ठेवायचं, काशीगावकरांनी लक्षात ठेवायचं, आमचा वाटा मात्र आम्हाला निधीचा द्यायचा बरं का, नाहीतर गेल्या वेळा घोळ केलाय, निवडून आमच्या जीवावर आला आणि आम्हाला काय सुद्धा दिलं नाही बरं का। सगळा खर्च मी केला, चहा स्वाबाला नाही वागानं तुमच्या। आता मात्र जबाबदारी आहे, मी सांगतोय मालका समक्ष, हरिभाऊ कुठे गेले? 35 पैसे तुम्हाला आणि 65 पैसे आम्हालाच बरं का निधीचे। आणि मी सांगतो तुम्हाला, नाही आम्हाला अन्यायाचं नको आहे। आम्हाला मालक आणि समाधान दादा दोघेही आहेत, आम्हाला समाधान दादा स्वागत आहे। अहो समाधान दादा आहेत, आता एप्रिल महिन्यात मालक पुन्हा आमदार आहेत। खात्रीने सांगतो मी, मला मालकानं हळू देता कानात सांगितली एप्रिल मध्ये आपण आहे बरं का। आणि तुम्ही म्हणसाल तुमच्या जिल्हा परिषद मधनं नाही, खास आमदाराच्या कोट्यानं आमदार आहे। आणि वर केंद्रात राज्यात हित
हिथं आपल्याला आपलं उमेदवार निवडून का आलं पाहिजे? जे काय आपल्याला येतं, जे केंद्रातला नाही देईल, राज्यातला नाही देईल, आपल्या लोकाला जाण्यासाठी आपल्या माणसं तिथं पाहिजेत. मग सांगितलं भयानं वाढपी पाहिजेत. वाढपी जरुरीच आहे. आणि तुम्हाला आज सांगतो, गेल्या पंचवार्षिकमध्ये एक हिर 4 लाखाची आणि 5 लाखाची होती. पंढरपूर तालुक्यात गेल्या 10 वर्षात 100 हिरीपेक्षा कुणी ज्यादा हिर करत नव्हतं. 150 हिरी करत होतं, फार फार 200. 1000 विहिरी केले. किती? 1000 विहिरी वाटप झाले शेतकऱ्यांना. आणि काल ते सांगितलं 10,000 विहिरी. तर मला गणित यार तुम्हाला आलं नाही, त्यामुळे इठ्ठलचं पाक वाटोळ झालं का? 1000च्या ठिकाणी 10,000. मी म्हणतोय 1000 आहे आणि सांगते 10,000 विहिरीचं. काही नाही, समोरच्याला काही कळत नाही. तो उमेदवार समोरचा आहे, ती थेट आपला ट्रॅक्टरचा ड्रायव्हर आहे, त्याला काय माहित नाही. पंचवार्षिकमध्ये उभारला, मालकाच्या आणि आमच्या संयुक्त त्यावेळेला त्याला जिल्हा परिषद सदस्य केला. 5 वर्षात 6 वेळा सभेला हजर आहे. त्याच्या अगोदरच्या जिल्हा परिषदेला ट्रॅक्टरचा ड्रायव्हर आहे, टोळ्या ह्या भानगडीतला आहे. जिल्हा परिषदचा काय अभ्यास करू नये त्याने उभारणे. खरं सांगतो भैया, आम्ही जिल्हा परिषद संपर्कातले, तुम्हाला योजना तुमच्या येतील, तुम्ही देताना निवडून शहाणी माणसं द्या. नाहीतर एकदा गेलं की पुन्हा या योजनेचा काय पत्ता नसतो, तुम्हाला काय गावत नसते. ती मालक मोठा घडी नॉट रिचेबल, ही अनरिचेबल होऊन जाईल सगळं. त्यामुळं माझं म्हणणं तुम्हाला एकच आहे, शहाणी प्रवाहातली, मालकाच्या संपर्कातली, त्या संस्थेची निगडीत असणारी माणसं मताने निवडून द्या. आणि तुमचं सगळ्याचं काशीवागराचं काम आहे की थोरला भाव म्हणून खालच्या गावांना आजपर्यंत काकासाहेब आजपर्यंत आम्ही तुम्हाला सन्मान देत आलोय. आणि पुढच्या वेळी आमच्याकडे जरा वळून बघा एवढी विनंती करतो आणि थांबतो.